म्हसवड नगर परिषद निवडणूक 2025 पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी म्हसवड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनावणे यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार समाजात गैरवर्तन करणारे आणि शांतता भंग होण्याची शक्यता निर्माण करणारे तब्बल 23 सराईत गुन्हेगार निवडणूक कालावधीत तडीपार करण्यात आले आहेत। 2 डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर हे आरोपी जामिनावर असताना देखील वर्तनात सुधारणा न दिसणे, बेकायदेशीर जमाव, मारामाऱ्या, शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे आणि परिसरात भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा इतिहास या कारणांमुळे त्यांना हद्दपार करण्याची आवश्यकता भासली। उपविभागीय दंडाधिकारी आणि प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी प्रस्तावाची सखोल पडताळणी करून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 कलम 163(2) अंतर्गत या 23 व्यक्तींना म्हसवड मतदारसंघाच्या हद्दीत प्रवेश आणि निवास करण्यास सक्त मनाईचे आदेश दिले आहेत। या आरोपींच्या हालचालींमुळे सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट मत झाल्यावर ही कठोर कारवाई करण्यात आली आहे, जेणेकरून निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडू शकेल। दादासो किसन खुपकर, रावसाहेब रघुनाथ नरळे, मल्हारी पांडुरंग मदने, धनंजय दिनकर बनसोडे, पोपट रामचंद्र गायकवाड, अविनाश दादू सरतापे, अक्षय महादेव गोरड, विजय बाबा शिंदे, प्रवीण सुरेश गोरड, विशाल महादेव नलावडे, करण नवनाथ गोरड, समाधान सीदा गोरड, आप्पासाहेब जगन्नाथ शिंदे, सुशांत दादा गोरड, दादा बाबूराव मदने, जयंत पोपट झिमल, नागेश सुरेश चव्हाण, समाधान विलास चव्हाण, दादासो पोपट गायकवाड, पोपट पांडुरंग शिंदे, बाजीराव रामा नरळे, दिलीप बाबूराव माने आणि विठ्ठल दिलीप मदने ही तडीपार करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे असून संपूर्ण कारवाई सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच म्हसवड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अक्षय सोनावणे आणि प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी संयुक्तपणे केली असून निवडणूक पारदर्शक, शांत आणि सुस्थितीत ठेवण्यासाठी म्हसवड पोलिसांची ही कारवाई महत्त्वाची ठरणार आहे। नमस्कार, मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनावणे, म्हसवड पोलीस स्टेशन। म्हसवड नगर परिषद निवडणूक 2025 ही 2 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे आणि त्याचा निकाल हा 3 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे। या म्हसवड नगर परिषद निवडणूक अनुषंगाने सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री तुषार दोशी सर, त्याचबरोबर अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत सर यांच्या सूचनेप्रमाणे म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतील जे सराईत गुन्हेगार आहेत आणि ज्यांच्या वर्तणुकीमुळे या म्हसवड नगर परिषद निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशा इस्मांना तडीपार करण्याबाबत आम्हाला सूचना देण्यात आलेल्या होत्या। या अनुषंगाने आम्ही म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतील राहणारे दादासो पोपट गायकवाड, अविनाश सरतापे, धनंजय बनसोडे, पोपट रामचंद्र गायकवाड, आप्पासाहेब जगन्नाथ शिंदे, पोपट पांडुरंग शिंदे, रावसाहेब रघुनाथ नरळे, दादासो खुपकर, मल्हारी पांडुरंग मदने, बाजीराव रामा नरळे, दिलीप विठ्ठल मदने, दिलीप बाबूराव माने, दादा बाबूराव मदने, सुशांत दादा गोरड, विजय बाबा शिंदे, अक्षय महादेव गोरड, करण नवनाथ गोरड, प्रवीण सुरेश गोरड, समाधान सीदा गोरड, विशाल महादेव नलवडे, नागेश सुरेश चव्हाण, समाधान विलास चव्हाण, जयंत पोपट झिमल या सर्व 23 आरोपींना आम्ही म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतून म्हसवड नगर परिषद निवडणूक अनुषंगाने तडीपार केलेले आहे। या आरोपींना तडीपार करण्यामागे त्यांच्या वर्तणुकीबाबत किंवा त्यांच्यावर असलेल्या दाखल गुन्ह्यांबाबतची माहिती आम्ही उपविभागीय दंडाधिकारी आदरणीय उज्ज्वला गाडेकर मॅडम, प्रांताधिकारी मानखटाव यांचा प्रस्ताव सादर केलेला होता। या प्रस्तावामध्ये या आरोपींकडून या निवडणूक कालावधीमध्ये गंभीर स्वरूपाचा शरीराविरुद्धचा, त्याचबरोबर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशा पद्धतीचा एखादा प्रकार होण्याची कुठली तरी दाट शक्यता होती असे या प्रस्तावामध्ये नमूद करण्यात आलेलं होतं। त्याचबरोबर या आरोपींच्या कृतीमुळे म्हसवड परिसरातील व सामान्य जनतेमध्ये भीतीची भावना आहे। त्याचबरोबर येथील व्यापारी वर्ग तसेच
इथली बाजारपेठ, त्याचबरोबर होत असलेली ही महत्वाची निवडणूक, या निवडणुकीमध्ये कोणत्याही पद्धतीची बाधा निर्माण होऊ नये याकरिता हे प्रस्ताव सादर करण्यात आलेले होते आणि या प्रस्तावाला प्रांताधिकारी आदरणीय उज्ज्वला गाडेकर मॅडम यांनी मान्यता दिलेली असून या सर्व आरोपींना या म्हसवड पोलीस स्टेशन हद्दीतून तडीपार करण्यात आलेले आहे. जर हे आरोपी तुम्हाला या निवडणूक कालावधीमध्ये म्हसवड हद्दीमध्ये दिसल्यास याबाबत तात्काळ पोलीस स्टेशनला कळवावे, जेणेकरून त्यांच्यावर आम्हाला पुन्हा दुसरी कारवाई करण्यात येईल. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.